नमस्कार. आज अक्षय तृतीया. आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपण पत्रिकेतील 12 भावांचा विचार करणार आहोत. त्यापैकी आज आपण प्रथम भावाचा विचार करू. निसर्ग कुंडलीमध्ये प्रथम भावात मेष रास येते. तर लग्न भावावरनं किंवा प्रथम भावावरनं आपल्याला काय कळते? प्रथम भावावरनं शरीरातला भाग म्हणजे मेंदू आणि डोके. मेंदू हा विचार करणारा आहे, म्हणून प्रथम भावावरनं तुम्हाला तुमची वैचारिक पातळी काय आहे, तुम्ही जसे विचार करता त्याप्रमाणे तुमचे आचरण असते, तुमच्या आवडीनिवडी असतात. त्याच्यामुळे प्रथम भावावरनं आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती, तसेच तुमच्या आवडीनिवडी, तुमची वैचारिक पातळी, तुमचा स्वभाव याचे ज्ञान होते. समजा निसर्ग कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये मेष लग्न असेल तर मेष लग्नावरून काय कळते? मेष ही अग्नितत्वाची रास आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तसेच मेष राशीचं प्रतीक मेंढा आहे. तर अशा व्यक्ती की ज्यांच्या लग्न भावामध्ये मेष 1 हा आकडा येतो, अशा व्यक्ती ह्या धैर्यशील असतात, धाडसी असतात, शक्तिशाली असतात, पराक्रमी असतात, स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी धाडसाने सिद्ध करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चर राशी असल्यामुळे ते सतत धडपड करत असतात. या राशीचं प्रतीक मेंढा असल्यामुळे 10 ठिकाणी ते टकरा मारतात. एकच गोष्ट करून राहत नाहीत, 10 गोष्टी ॲट ए टाइम ते करत असतात. समजा तुमच्या पत्रिकेमध्ये लग्न भावात प्रथम भावात वृषभ ही राशी आली तर लक्षात घ्या, वृषभ ही शुक्राची राशी आहे. वृषभ राशीचं चिन्ह आहे बैल. ही स्थिर राशी आहे, पृथ्वी तत्वाची राशी आहे. त्याच्यामुळे यांचे शरीर, डोळे हे आकर्षक असतात. तसेच यांचे विचार हे स्थिर असतात, पक्के असतात. ते आपल्या विचारांशी पक्के असतात. आणि दुसरी गोष्ट, हे फारसे धडपड करत नाहीत. आयतं जे मिळेल त्याच्यावर ते अवलंबून असतात. आणि याचा अधिपती, वृषभाचा अधिपती शुक्र आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींचा कल हा ऐहिक सुखाकडे जास्त असतो. म्हणजे काय की हे त्यांना चैन करायला आवडते, त्यांना भारी भारी वस्त्र घालायला आवडतात, त्यांना रम्य ठिकाणी जायला आवडतं, वेळ कसा आनंदात जाईल याचा विचार ते सतत करत असतात. समजा त्या ठिकाणी लग्न भावामध्ये प्रथम भावामध्ये मिथुन राशी आली. मिथुन राशीचा स्वामी आहे बुध आणि ही वायू तत्वाची रास आहे, ही बौद्धिक रास आहे. त्याच्यामुळे मिथुन तत्वाच्या राशी ह्या बौद्धिक क्षेत्रात काम करतात, बँकेत काम करतात. ह्या व्यक्ती ह्या धरसोड प्रवृत्तीच्या असतात, कारण ही द्विस्वभाव राशी आहे. त्यांची वैचारिक पातळी कशी असते हे जरासे कन्फ्यूज असतात. हे करू का ते करू, हे करू का ते करू, असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये सारखे चालू असतात. परंतु हे बौद्धिक राशी असल्यामुळे या लोकांची बुद्धी ही तीव्र असते. शक्यतो हे लोक व्यापार क्षेत्रात पुढे जातात, बँकेत नोकरी करतात. तर अशा रीतीने आपण ह्या लग्न भावाची माहिती घेतलेली आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण द्वितीय भाव म्हणजे कुटुंबस्थान, धनस्थान, वाचास्थान अशा दुसऱ्या भावाची माहिती घेऊ. नमस्कार.